गुजरात सोडायची वेळ आली, परंतु तुम्ही म्हटलं असाल गुजराती थाळी खाल्ली की नाही. तर अशा प्रकारे असलेली गुजराती थाळी 2-3 दिवस झाले खातो आहे, पण अपलोड करायची किंवा स्टेटसला टाकायची आठवणच झाली नाही. त्यासोबत असलेले ताक हे मात्र कंपल्सरी असतं. याच्यामध्ये ढोकळा मिसिंग आहे आणि तो ढोकळा आहे या थाळीमध्ये. तर रामकृष्णारी माऊली, आपण करत आहोत आळंदी ते लेह लडाख सोलो बाय ट्रिप आणि आजचा आपला दिवस आहे 11वा. गेल्या 10 दिवसांपासून आपण 3 राज्य, 6 ज्योतिर्लिंग आणि 4 धामांपैकी 1 धाम हे पूर्ण केलेलं आहे. आणि आपण महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आता गुजरात आणि गुजरातमधून 4थ्या राज्यामध्ये म्हणजेच राजस्थानमध्ये प्रवेश करत आहोत. पाठीमागं जर बघितलं तर इथून राजस्थानची हद्द चालू होतीये. चित्तोडगड आणि उदयपूर या महामार्गाच्या साईडला म्हणजे चित्तोडगडपासून 31 किलोमीटर अंतरावर असलेले हे सावलियाजी प्रागट्य स्थल मंदिर. या मंदिराबाबत आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा असं बघितलं असेल की सावलिया, भेलपुरी, काही आईस्क्रीम, काही पीठचे वगैरे दुकानं भरपूर बघितलेले असेल. मग नेमकी हे सावलियाजी आहे तरी नेमके कोण? तर मग यांचा इतिहास जर आपण बघितला तर 125 वर्षापूर्वी या ठिकाणावरून म्हणजे आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत या ठिकाणावरून 125 वर्षापूर्वी 3 मूर्ती काढल्या गेल्या होत्या. त्या 3 मूर्त्यांपैकी एक मूर्ती म्हणजे जी या मंदिरामध्ये स्थित आहे बदसोडा गावामध्ये जिथे आपण सध्या आहोत. दुसरी मूर्ती मांडफिया म्हणून इथून जर आपण या हायवेपासून 7 किलोमीटर जर खाली गेलो तर मांडफिया म्हणून एक गाव आहे. तिसरी जी मूर्ती आहे ती ज्यावेळी मूर्त्या काढत होते तर त्यावेळी ती मूर्ती तुटली असल्या कारणामुळं ती मूर्ती तशीच या ठिकाणी खड्ड्यामध्ये ठेवलेली आहे.
तर अशा प्रकारे असलेलं हे मंदिर. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, सावलिया सेठ हे नाव देवाला का देण्यात आलं, देवाला कुठे सेठ म्हटलेलं चालतं का? तर त्याचं कारण म्हणजे असं मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर ते मला माहीत झालं, जे व्यावसायिक लोक आहेत ते खास करून या देवाला मानतात. या देवाला मांडल्याच्या नंतर या देवासोबत पार्टनरशिप करतात. पार्टनरशिप म्हणजे ज्याप्रमाणे आपण धंद्यामध्ये पार्टनर म्हणून एखाद्याला ॲड करतो, तर भगवंताला साक्षात पार्टनर म्हणून ॲड करून घेतात आणि 2% तर 20 ते 25% जो काही प्रॉफिट असेल तो भगवंताच्या दानपेटीमध्ये टाकतात. अशा प्रकारे असलेले सावलिया सेठ यांचं दर्शन चला आपण घेऊयात आणि इथून पुढे निघूयात आपण आपल्या चित्तोडगडच्या प्रवासाकडे.